हाय हॅलो नमस्कार, कशा सर्व माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। चला तर आज मी तुम्हाला नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे। आज मी अख्ख्या अंड्याची बिर्याणी बनवणार आहे। तर हे बघा, मी 7-8 अंडे घेतलेले आहेत इकडून, आणि हे बघा तांदूळ घेतलेले आहेत, भात करून घेतलेला आहे मी। बघा छोटं छोटं झालेलं आहे। आणि बघा कांदे घेतलेले आहेत एक कापून, आणि आपल्याला ग्रेव्ही करायसाठी 2 कांदे घेतलेले आहेत, 2 टोमॅटो घेतलेले आहेत, आणि कोबी घेतलेली आहे कापून। तर चला आता आपल्याला कांदा आणि टोमॅटो मिक्स करायचा आहे, मिक्सरला लावून घ्यायचं आहे। अख्ख्या अंड्याची बिर्याणी आपल्याला करायची आहे आज। हे बघा असं घ्यायचं सर्व, कांद्याची पेस्ट अलग करायची आणि टोमॅटोची पेस्ट अलग करायची। चला तर लावून घेते मी। आणि हे बघा अद्रक लसूण पेस्ट हे बघा कांद्याची पेस्ट आता मी काढून घेत आहे। आपल्याला टोमॅटो घ्यायचे, टोमॅटोची पण ग्रेव्ही करून घ्यायची आहे छानपैकी असे। आता आपल्याला अंड्याला हे बघा अंड्याला असे 4 भाग करून घ्यायचे, मसाला लागेल असा। छानपैकी असं घ्यायचं आहे, म्हणजे कसं मीठ वगैरे लागू शकतो आतमध्ये पण। छोटे छोटे असे 4 भाग करून घ्यायचे। एक पळी तेल टाकायचं आहे आपल्याला। चला हे बघा तेल तापलेलं आहे। आता आपण त्याच्यामध्ये हळद टाकूया थोडी, हळद टाकायची आहे थोडी, आणि त्याच्यामध्ये आपल्याला अंडी फ्राय करून घ्यायचे। त्याच्यामध्ये आता आपल्याला मीठ टाकायचं आहे थोडा, म्हणजे कसं लागू शकतो आतमध्ये। पडताना आपण मीठ टाकलेला अंडी आता थोडासा टाकून घेऊया छान। चांगला लालसरपणा आलेला आहे अंड्याला। बघा छान पिकाची सगळीकडे सर्व झालेली आहे, बघा चिकन वगैरे। आता आपल्याला ते काढून घ्यायचे आहे। आपण काढून घेऊया। चला तर आता आपल्याला तेल टाकायचं आहे। कांदे आपल्याला परतायला टाकायचे आहे। चला तर कांदा टाकूया आता आपण। बिर्याणी मसाला आता आपल्याला कोबी टाकायची आहे। बघा आपण कोबी घेतलेली आहे, टाकायची आपल्याला। बारीक करून घेतलेली आहे कोबी। कोबी आणि कांदा आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे। घेऊन शकता थोडाच टाकायचा आहे सर्वांमध्ये। अंड्यांमध्ये पण आपण टाकलेला आहे।
ती ग्रेव्ही बनवली ती टाकायची आहे आपल्याला. त्याची ग्रेव्ही पण छान पैकी अशी परतून घ्यायची आहे. टॅमॅटोची ग्रेव्ही टाकूया आपण. व्यवस्थित चला तर आता हे बघा व्यवस्थित आपण झालेला आहे छानपैकी. आता आपण टाकूया 1 चमचा हळद, 1 चमचा धना पावडर टाकूया, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर टाकूया आपण, 1 चमचा लाल मिरची पावडर टाकूया. त्याच्याला आता आपण एकत्र करून घेऊया मिक्स छानपैकी असं मिश्रण करून घ्यायचं आहे. आता आपल्याला साई बिर्याणी मसाला टाकायचा आहे त्याच्यामध्ये. चला आता हे बघा आपण अंडे घेतलेले होते फ्राय करून, तर ते आता आपल्याला टाकायचे आहेत मसाल्यामध्ये. असं आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे. हाय हॅलो नमस्कार. चला तुम्ही आमच्या पहिल्या ब्लॉगमध्ये बघितलं असाल अंडा बिर्याणी, अंडा राईस. आता ही अख्खा अंड्याची बिर्याणी बनवलेली आहे माझ्या बायकोने स्पेशल. माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. रेसिपी सांगा आमची कशी बनली ती. अख्खा अंड्याची बिर्याणी. हे बघा अंडे वगैरे इथे टाकलेले मस्त फ्राय होत आहेत. अंडा राईसचे तुम्ही व्हिडिओ बघितलेच असाल. अंडा राईसची व्हिडिओ आहे आमच्यामध्ये. आता ही अख्खा अंड्याची बिर्याणीची व्हिडिओ आहे. नक्की तुम्ही बघा, नक्की तुम्हाला आवडेल. बघा प्रोसेस कशी चालू आहे. मस्तपैकी बायको माझी रेसिपी बनवते. तुम्ही पण बघा आवर्जून. कुठून बघताय ते पण सांगा. आमचा व्हिडिओ कुठून बघताय ते पण सांगा. स्पेशल
अख्खा अंडा बिर्याणी. नॉनव्हेजची रेसिपी आमची जास्त असते. आमच्या नॉनव्हेजची रेसिपी व्हिडिओ भरपूर आहेत ब्लॉगमध्ये, बघा तुम्ही. सर्व प्रकारची मच्छी, सर्व प्रकारचं चिकन, मटका चिकन, अंड्याची पण भरपूर सारे रेसिपी आहेत. सुरतचा खिमा पाव, अंडा बुर्जी, अंडा आमलेट, सर्व जास्त करून नॉनव्हेज रेसिपी असतात आमच्या. नक्की व्हिडिओ बघा आमचा तुम्ही, नक्की तुम्हाला आवडेल. पूर्णच मस्तपैकी राईस घेतलेला आहे बघा. राईस, अंडा बिर्याणी, अख्खा अंडा बिर्याणी. व्हिडिओ नक्की बघा, नक्की तुम्हाला आवडेल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. चला तर हे बघा अशी मिक्स करून घ्यायची आहे. वाव, बघा मस्तपैकी झाली अख्खा अंड्याची बिर्याणी. सुसाट. आज माझा पोरगा मस्तपैकी वडवर जेवणार आहे. 2 अंडी खाणार आहे मस्तपैकी. बघा स्पेशल बिर्याणी झालेली आहे अंड्याची. नक्की आमच्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. कुठून बघताय ते पण सांगा. आमचा ब्लॉग थोडा मोठा असतो पण ठीक आहे, अजून सुरुवात आहे आमच्या चॅनलची. हळूहळू कव्हर होईल सर्व. थांब जरा. चला तर ही बघा अंडा बिर्याणी आपली तयार झालेली आहे. मस्तपैकी सांगा कुठून कुठून बघताय ते पण तुम्ही. हे बघा अख्खे अंडी आहेत. हे बघा छान किती असं झालेले आहेत. कुठून बघताय ते पण सांगा. माझ्या चॅनलचं नाव आहे SK ऑफिशियल 5788. चला तर मग तुमचा गाव कोणता आहे ते पण सांगा आणि आवर्जून सांगा माझी रेसिपी कशी झालेली आहे ती पण. त्या अंड्याची बिर्याणी आहे आपली. चला तर जय सद्गुरू.